आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका। माणसाचा जीव दिसतं का? नाही। ज्या वस्तू दिसत नाही त्या वस्तू असतात, लक्षात घ्या। ज्या वस्तू दिसत असतात त्या वस्तू जगात नसतात। विठाल ज्या वस्तू जगात दिसतात त्या वस्तू जगात नाही। हा माईक दिसतं, हा जगात नाही। तुम्ही आम्ही दिसतो, हे जगात नाही। हे जग दिसतं, हे जगच नाही। विठाल जगात दिसत नाही त्या वस्तू मात्र असतात। मृगजळ दिसत नाही, मृगजळ दिसतं पण असतं का? नाही। एवढं जेवढं आकाराला आलं, एवढं आकाराला आलेलं हे मात्र नाशवंत आहे। ज्ञानोबर आहे सांगतात, आकार स्थूळ नाशवंत हे जाईल भूमियांत। याचा नाश होत, याचा काय होईल? नाश होईल। मृदंगाचा नाश होईल, तुमचा माझा नाश होईल, सोन्या चांदीचा नाश होईल। अरे राहतच काही नाही, जे शिल्लक उरतं ते भगवंत असतं। विठाल जे एक उरतं तेच भगवान असतं। संत महात्म्याने एका भारुडामध्ये वर्णन केलं, पहिले नव्हते कोठे काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्य होते पाही। कानोबा तेरे तेरे ते ते म्हणजे एक वस्तू जगाच्या पाठीवर आहे, ती सत्य आहे। त्रिवार सांगतात, एक वेळ नाही सांगत। हे जगतच नाही, पण मात्र तुकोबाराया सांगतात एका ठिकाणी देवाला भांडतात। विठाल लकिकेची साच दाविले आचल, तसे काल किती मानू। अरे सर्व लटक आहे आणि हे खरं वाटतं तुम्हा मला, वास्तविक यातलं खरं काहीच नाही। काय खरं आहे? आपलं घर खरं आहे, तुमचे लेकरं पाखरं खरे आहेत, तुमचं नेमकं काय खरं आहे? वीर कुदाला गेले, खरोखर खरं आहे? पाणी लागते नक्की का शंका? विहिरीला पाणी लागते। पानड्यानं सांगितली 40 फुटावर तुम्हाला 5चा पंप चालेल। 5 लाखाला उधळी दिली, पाणी लागल की शंका? बरं तुमचं आमच्या समजा या मुलाचं लग्न केल्यानंतर या नवरा बायकोचा जोडा एकमेकाला साथ देतील का शंका? इकडून तिकडून मुलगी करून आणली, पण मात्र तिला मुलगा मुलगी होईल का वांझ राहील शंका का नक्की? मग पाहायला का आल गेल ते? चौकाशा किती केल्या, चिंध्या किती फाळल्या, सर्व शंकेत आहे बाबा। कारण काय की नशवंत, कारण हे सर्व लटक आहे।
लटकेन वर्तमान वर्तमान खोटी. ते काय म्हणतात, आम्ही लटकत बोलतच नाही, पण तुमचं वर्तमानच खोट आहे. चला, मग सत्य काय? त्यात तुकाराम महाराज म्हणतात, या जगामध्ये म्या भगवंता तुला ओळखलं, हे सर्व तू आम्हाला फसवणुकीचं काम दाखवायला लागलं. या बोटावरला काय म्हणतात त्याला, पुन्हा लक्षात घ्या. ते खेळ खेळत असतात, गुल्ल्या रंडी राजा, माहित आहे ना. याच्यावर 100 मानले की त्याला 1000. गुल्ल्या ओळखला रे बाबा की 1000. आता ते गुल्ल्या रंडी राजा बरोबर ते 100ची नोट मांडते की त्याच्यातनी गुल्ल्या निघायचा, ते राजाच निघते नाही तर रंडी निघते. सांगा, पैसे खिशातले गोल हाती लागत. या बोटावर नेतो का तुकोबा राय म्हणतात, तसं नाही. देवा मी तुला ओळखलं राजा. आलं का लक्षात. लटिकेची साच दाविले आचळ, पीडितसे काळ किती मानू, म्हणून मी तुला ओळखलं. हे आम्हाला पीडा देत आहे काळ, त्याच्यासाठी सत्य तू सत्य तू सत्य सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला एकटाच आहे जगाच्या पाठीवर, दुसरं काहीच नाही. आता सांगा, एक न दिसून हे अनेक दिसा लागले, हे भ्रम आहे. ही भ्रांती तेथपर्यंत डोळ्यातली जात नाही, तेथपर्यंत भगवंताची तुमची मात्र भेट होत. हा भ्रम फार खराब आहे. भ्रम साधी गोष्ट नाही. आलं का लक्षात. हे तुम्हाला त्या चक्रातच तो भ्रम पाडते, म्हणून भ्रांती ही समूळ गेली. ही जेथपर्यंत भ्रांती भ्रम जात नाही, तेथपर्यंत तुमची नजरच मात्र भगवंताविषयी. ते भ्रम अर्जुनाला होता, तो भ्रम अर्जुनाचा भगवंतांनी काढून दिला. पुन्हा लक्षात घ्या. म्हणून जगामध्ये एक देव भगवंत आहे. पक्कम लोकांचा संशय शंका आहे की देवच मानत नाही. कळलं का. जगात देव असेल की नसेल, तेच आपल्याला बोलायचं आहे पुढे. तेच वाल्मिकांना आपल्याला सांगितलं, तेच मला तुम्हाला दिग्दर्शक करायचं आहे. काही लोकांना जगात देवच नाही म्हणतात. देव असेल की नसेल, असेल तर दाखवा. हा, पेचातच काम आहे. तुम्हाला सांगतो की ज्याला पास सर्व देव मानतातच, शंका नाही, पण मात्र त्यांना त्याची ओळखच नाही. तुम्ही आम्ही पांडुरंगाला मानतो, बरोबर. मुस्लिम कोणाला मानतात?
अल्ला, अदृश्य शक्ती आहे ती. ख्रिश्चन कोणाला म्हणतात? येशूला. आणि तुम्ही आम्ही पांडुरंगाला, बरोबर. आणि जे वैज्ञानिक शास्त्री लोक आहेत ते कोणाला मानतात? आत्ता 27 तारखेला पाणी दाखवलं, मागही बी 2 दिवस झाले पाणी येऊन गेलं. तुमच्या इकडे पाणी नव्हतं, आमच्या इकडे 2.5 महिने झाले सारखं रोज पाणी होतं. हा खेळ कोणाचा? विज्ञानशास्त्री लोक कोणाचा खेळ म्हणतील? विज्ञानशास्त्री लोक कोणाचा खेळ म्हणतील? हा निसर्गाचा. तुम्ही आम्ही कोणाचा म्हणू? पांडुरंगाचा. मुस्लिम कोणाचा म्हणतील? अल्लाचा. ख्रिश्चन कोणाचा म्हणतील? येशूचा. अरे बाबा, येशू म्हणजे देव, अल्ला म्हणजेच देव, पांडुरंग म्हणजेच देव, आणि निसर्ग म्हणजे निसर्ग कशाला म्हणतात हे ज्याचा मेळ लागत नाही यालाच देव म्हणतात. ही अदृश्य शक्ती आहे. विठाल, शक्तीच्या सत्तेवर हे तुमचं आमचं जग चालतं. तुझी या सत्ते, तुझी या तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, तुझ्या सत्ते ऐसा तो सामर्थ्य ब्रह्मांडाचा देव, वर्म जाणोनी शरण आलो. ही सत्ता सर्व त्याची आहे. तुम्ही चालता कशाच्या आधाराने? चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलविते? बोलणं कोणाच्या मुळे? त्याची शक्ती. साधा खेळ सांगतो तुम्हाला. ते लहान लहान बाहुले असतात आणि त्याच्या डोक्यावर धागे असतात आणि ते धागे दिसत नाहीत आणि ते बाहुले एकूण एका संग भानगडी करतात. त्याला कोणता खेळ म्हणतात? कोट. बरोबर. धागे दिसतात का? तसा तुमचा जो धागा आहे तो धागा दिसत नाही, पण नाचतं कसं हे ते चित्र नाचवतं. त्या भगवंताचा खेळ आहे. समजा आता तुम्ही जेवायला बसले. आता आलूची भाजी किती बेस्ट बनली होती तुमच्या इथली. मी आवर्जून खाल्ली बाबा. अरे काय राजा, गावराने मसाला होता तो, इतकी बेस्ट भाजी. आणि भात वाढला, वरण वाढलं. ज्यावेळेस हे घास, आता हे पहा, ही सत्ता कोणाची आहे? हे बोटाशी अशी करायची. तुम्ही म्हणसाल ना तुमची नाही सत्ता, पण पॅरेलेस वाल्याले सांगा बरोबर कसं होते. तुमच्या हातात तुमचं शरीर आहे का? सत्ता त्याची आहे.
तुम्ही म्हणसाल वा सत्ता कशी काय त्याची आहे, तुमच्या खिशात सोयाबीनचे पैसे आहेत ना, ऐकलं ना. आता इथे नोटा धरण फाडून टाका. फाडता का तुम्ही नोटा, फाडता का? मग फाडल्यात काय होईल? एखाद्याने जर मोबाईल लावला पोलीस स्टेशनले की हे माणूस नोटा फाडा लागला किंवा फोकून द्यायला लागला, काय होईल तुम्हाला? सजा नाही, तुम्हाला गाडीत बसून पॅक करतील. नोटा कोणाच्या? तुमच्या. सोयाबीन विकलं कोण? तुम्ही. खिशातल्या नोटा तुमच्यात, बँकेतून काढून आणल्या तरी तुमच्यात, पण फाडाय बसले तर सत्ता त्याची. त्याच्यावर सही कोणाची आहे? गव्हर्नरची. जशी सत्ता त्याची आहे, ही सत्ता पोलीस स्टेशनची गव्हर्नरची सत्ता जशी दिसत नाही तशी ती सत्ताही तुम्हाला दिसत नाही. बरं, तुमचं लग्न झालं, पत्नी आली, पत्नी कोणाची? तुमची. खांदळ खुंदळ झाड झोड मार ठोक करतच राहा. बरं, तीन करावं 498, पुरं घरच्या घर लंब आरोपी. बायको कोणाची? तुमची. आणि सत्ता कोणाची? हा विठाला वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले आणि म्या हालविल्या पवनो हाले जगा चालविता. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिवीन. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. समजा जेव्हा हे बोट, याचं नाव काय? वीर खान. तर त्याला काय म्हणतात ते मोठं? जेसीबी नाही ना. हा, ते असं पोकलँड, ते असं खोऱ्यात होते. तसा भात कालवला की नाही? आता तुम्ही जेवले की नाही? तसा पोकलँडला धरला. ही सत्ता कोणाची आहे? त्या दाताले त्या पोकलँडला थोडं काय करता येते, वरी बसेल आहे त्याच्यावर, अफ्रेडवर. ते असं करत, ते बरोबर ते असं ते पकडते की लगेच ते खोंगा भरते, असं लगेच ती गट्टीपर. भात कुठे टाकला? अरे बाबा, हे पोकलँड हातात खोंगा भरून घेणं, खोरं भरून घेणं आणि टिपरात टाकणं, हे कोणाचं काम? तुमचं नाही. हे बोट जर असे राहिले, बरं इकून दिलं खोंग हे भरून, आणि इकडे सांगा हे टिपर खोललंच नाही, कशात टाकाल तुम्ही? टाकता येणार नाही, त्यात टाकता येणार नाही. एक दुसरा महत्वाचा मुद्दा, टाकल्यानंतर नुसतंच टाकत नाही त्यात, मग ते गिट्टी भोळायचं काय असते ते काय म्हणतात त्याला? मिक्सर. मग हे मिक्सर इकडे तिकड तिकडे इकड काय करते बारीक. बरं, तेवढ्यानंच भागलं नाही ते कितीच राहील मिक्सरातच. पण ते लगेच असा माणूस आहे त्याचं ते वायर वळला की ते वरी तोंड करते की लगेच पुन्हा ओतून देते. हे बा घेतलं, हे काम कोणाचं? तुमचं थोडं आहे. काही माणसाला गिट्टाच येत नाही कॅन्सरवाले, मग इथून नळ्या टाकल्या आणि त्या चाळीतनी भरल्यासारखं भरायला लागले. केळाचा रस, पपईचा रस, ऍपलचा रस. हे तसं थोडं आहे. हे गिट्टा येते, गिटल्यावर ते जठरामध्ये जाते. जठरात गेल्यानंतर ते पित्तक्षयात पित्त मिसळवते, त्यात मिक्स करते आणि मिक्स केल्यानंतर पुन्हा त्याच्यातून निघाल्यावर पित्तक्षयातून एकीकडे तुम्हाला पहा लिव्हर मध्ये जाते आणि त्याची विभागणी होते. एकीकडे मल आणि एकीकडे मूत्र, वेगवेगळं. हे
अहो इथे राजा ताटातले माशी नाही काढणं, केस दिसत नाही, हे वेगळं वेगळं पाणी एकीकडे करायचं आणि मल एकीकडे करायचा, ही कारागिरी कोणाची आहे? तुमची का त्याची? दुधाणी पाणी राजहंस दोन्ही कसे वेगवेगळे करतात तसं याच्यात वेगवेगळं करतात. एखाद्या दिवशी लघवीतच संडास गेली का? कोणाची? संडासात लघवी आली का? मिसळ नाही झाला, मळल ते. आलं का लक्षात? दोन त्याची विभागणी होते, विभागणी केल्यानंतर ही सत्ता बाबा त्याची, ते सूत्रधार आहे त्याच्या. ध्यान ठेवा, तुमचं शरीर त्याच्या माथं चालते म्हणून त्याची ओळख करा, त्याच्यासाठी मी बोललो. बरं, एवढंही झालं, उदक्षयात गेलं, हे मूत्रपिंडात गेलं, मूत्रपिंडात गेलं, मूत्रपिंडातून आणि मल सकाळी उठली, संडासात डबा घेऊन गेले किंवा रानात गेले, डबा घेऊन गेले, तिथे 1 तास बसले का 2 तास बसले, त्यानं ब्रेकच नाही खोलले तर तुम्ही काय करसाल? आहे का तुमच्या जोडीला? ब्रेक खोलणं काम कोणाचं आहे? ब्रेक जेव्हा खोलसाल त्यावेळेस ते मळ लोटून देण्याचं काम करतं. त्याचं नाव आहे अपान वायू. 10 प्रकारातला 5 प्राण आणि मूत्र आणि मल विसर्जन होत. डब्बा घेतला आणि घराकडे आले आणि चहा घेतला, दूध घेतलं, पोहे घेतले. कोणाच्या घरी ते गर्याचा काय बनवतात? उपमा बनवला. आणि त्या लाह्याचं काय बनवतात? सुशीला. आणि बसले खात, पण ब्रेक बंद केले नाही त्यानं. मग काय लोक नेट बसतील का? फार खराब काम आहे. ही सत्ता त्याची आहे म्हणून बाबा त्याची ओळख एकदा करून घ्या. तुमच्या शरीरात आहे, रात्रंदिवस तुमच्यात आहे. हे जे प्रकाश आहे ते हे तुमच्या प्रकाशित होत असतं. सूर्य तुमच्यामुळे प्रकाशित आहे, चंद्र तुमच्यामुळे प्रकाशित आहे. चंद्र प्रकाशित आहे म्हणूनच त्यात कारण काय की अमृत स्त्रवल्या गेलं. कोण्या दिवशी? कोजागिरीच्या दिवशी. विठाला विठाला. म्हणून सत्ता त्याची आहे, म्हणून त्याला मात्र प्रणाम केला पाहिजे, त्याला नतमस्तक झालं पाहिजे. म्हणून पांडुरंग करू प्रथम नमन चरण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दान तुका माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. हे कशासाठी आहे? हे तुमच्यासाठी संत महात्म्यांनी खूप कर्तबगारी करून तुमच्या हाती दिलं. बाबा, एक नतमस्तक झाल्यानंतर माणसाच्या अंगात नम्रता आल्यानंतर फार मोठे काम होत असतात. तुमच्या इथे नदी आहे ना इथं, त्याच्यात मोठा पूर आला, त्याच्यात मी जे झाडं लावली नाहीत ते वाहून गेले. आणि लवू महापुरे झाडे जाती, शेवटी लव्हाळे राहती. लहू असेवा लहू जाग्यावर उभे राहत का? त्याच्या अंगात लव आहे. जे लोक दररोज मारुतीच्या समोरून, बैरागी बुवाच्या समोरून जाऊन नतमस्तक होतात, ते नम्र होतात, तेवढेच मात्र बचतात. आणि जेवढे कडक असतात तेवढे वाहून जातात. विठाला दृष्टांत केले, पण माणूस दुरुस्तीची. आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा ना. बिघडलो नाही. कोजागिरीचा दिवस हे व्यसनाचा आहे.
लक्षात घ्या. कोजागिरीचा दिवस हे खेळाचा आहे. कोजागिरीचा दिवस हे जुगारीचा आहे. पण जुगारीचा आहे, पण ते जुगारीतून मुक्त करण्यासाठी जुगारीचा म्हणून ठरवलं. खेळाचा आहे म्हणून मात्र ते खेळातून मुक्त व्हायसाठी मुलांनी अभ्यास करायसाठी ठरवला. व्यसनाचा आहे, त्या व्यसनातून मुक्त व्हायसाठी कोजागिरीचा दिवस ठरवला. त्याच दिवशी वाल्मिकाचा जन्म झाला. फार महत्वाचा दिवस आहे. वाल्मिक म्हणजे साधी सामान्य गोष्ट नाही. दुसरा एक मुद्दा सांगतो. तुम्ही म्हणाल का हो, नतमस्तक झाल्यानंतर नेमकं होतं काय? त्या लव्हासारखं जीवन कृतार्थ बनण्याचं साधन आहे त्याचे. तुम्ही विलक्षण झालं का तुमच्या गावात आता? बर, एखादं जिल्ह्याचं झालं का? जिल्हा परिषदचं ते चेअरमन निवडून यायचं. बर, कोणतं तरी झालं की नाही? जे उभं राहणार माणूस असते, जे माणूस संध्याकाळी लहान भाऊजाईच्या पाया लागला, मोठा भासरा, भासरा कळतं ना, मत कोणाला देईल? ती पाया लागणाराला का न लागणाराला? मग ती प्रधा काऊन लागली? ती विलक्षणात पाया लागलं का लहान माणसाच्या जाऊन पाया लागा की ते म्हणते एकदाच जाऊ द्या ना बा, एवढा मोठा माणूस आपल्या पाया लागला, जाऊ द्या एकदा, आलाच निवडून. तुम्हाला महाराज उगच तुम्ही काहीतरी सांगत बसले. नाही, सांगतो. ज्या वेळेस 11 अक्षौहिणी सैन्य कौरवाचं, 7 अक्षौहिणी पांडवाचं, ज्या वेळेस युद्धाच्या धर्मक्षेत्राच्या ठिकाणी गेले. धर्मक्षेत्र म्हणजे कुठं तुमच्या लक्षात आलं का? कोण्या राज्यात आहे? हरियाणामध्ये. आलं का लक्षात? त्या जागेवर गेल्यानंतर धर्मराज उतरले आणि जे दुसऱ्या पार्टीतला जे आजोबा होता भीष्माचार्य, त्याच्या पायावर मुंडकं ठेवलं. भीम म्हण, अर्जुन म्हणे, एका म्याड झाला का म्हणे? विरोध पार्टीचे माणसं आपलं त्याचं हाड होईल आणि त्याच्यात जाऊन त्यांच्या पाया लागला. त्याने आशीर्वाद दिला, विजयी हो. धर्मराजानं सांगितलं म्हणे, आप्पा तुम्ही या पार्टीला आम्हाला मारायला मिळले, धनुष्य घेऊन तुम्ही धनुर्धारी या आणि तुम्ही आम्हाला मारणार आणि तुम्ही विजय, तुला काय करायचं? तुला आशीर्वाद दिला ना, मला काय करायचं ते मी पाहतो. 5 जण त्याच्या पायावर मुंडकं ठेवलं, आशीर्वाद दिला, विजयी व्हाल. पांडव विजयी झाले का कौरव? नुसतं दर्शन घेतल्यात एवढा पावर आहे. म्हणून लहान व्हाव, म्हणून लवाव. पोळ्याच्या दिवशी तुमच्या इकडे पाहायला लागायला जात असतात का? विरोध भावाच्या घरी जर पाया लागाय गेले की त्याच दिवशी विरोध मिटते. आणि तुम्ही पाया लागाय जाऊ नका, ते विरोध वाढते कधी वाढते. एवढी ताकद त्याच्यात आहे. म्हणून हे जे प्रथा लागलेली आहे ती तशी. तुम्हाला अजून सांगतो, किती माणूस अहंकारानं फुगला लवला की त्याचं कल्याण. लहानपणे
मोठेपणा नको. उदाहरण एक सांगतो. तुम्ही तुमच्या हृदय पटलावर खोदून ठेवा. आम्ही दोघं तिघ हे संतोष महाराज पळसुणेकर परांडे इथे परांडे जांभरुंबी आहे. तुमची मला वाटते भावकीच आहे. भावकीच आहे. त्यांचं भागवत होतं दाबडीला. माझं काल्याचं कीर्तन 42 वर्ष झाले. त्या गावात आम्ही दोघ जण गेलो आणि 2-3 आमच्याकडे दुसरी होती भजनी मंडळी. त्या गावात एक चौकावर चेंडू ठेवलेला होता. फुटबॉल कळतं ना. हॉलीबॉल वेगळा आणि लहान लेकराचा चेंडू वेगळा आणि फुटबॉल जोड्यानं हाणायचा ते वेगळा. तिथे गेल्यानंतर तिथे एक पाटी लिहिली होती. त्या पाटीवर लिहिलं होतं, या फुटबॉल आले जोड्या सगळं 2 लाता मारा नाही तर 100 रुपये भरा. ध्यान तुला का ऐकता ना. ध्यान ठेवा. आता केवढा घोर झाला. पाकिटात 50 टाकले आणि 100 कुठे कुठले द्यायचे 100. आम्ही म्हणलं बाबा ते जोडा नव्हता पायात नाही तर घातला काढला होता तर आणि 2 लाता हाणाय गेलो. पण त्या चेंडूला त्या फुटबॉलला वाचा फुटली. तुम्ही म्हणसाल महाराज हे तुम्ही अंधश्रद्धा शिकवा लागले. फुटबॉल कुठं बोलत असते का. दृष्टांत पटवण्यासाठी सिद्धांताची गरज आहे. मग तिथून आता याच्या गाडीवर आलो. त्यामुळे काय रे ते झाड आहे त्या खंबा जे दिसते त्या खंब्यावर जे लाईट पलीकडे दिसते तेच का सवना. मग आता खंब्यावर थोडा सवना आहे. खंब्याच्या शेजून गेल्यानंतर ते पलीकडले लाईट दिसतं ते सवना. तसा दृष्टांत असतो खोटा पण सिद्धांत पटवून देत असतो. त्याला फुटली वाचा. ते म्हणे महाराज सर्व गावाच्या गावा आम्हाला लाता मारतात पण या लाता खाण्यातून मुक्त झालो पाहिजे त्याचा उपाय सांगा. मी म्हणलं गड्या तुझ्या घरी दाभण आहे का. दाभण कळतं ना पोते शिवायचं. इकडे काय म्हणतात ते आहे म्हणे. ये घेऊन आणलं दाभण. त्या फुटबॉलला टोचलं की ब्लाडर फुटली. त्यातली हवा पंक्चर. हवा गेल्यावर लाता कोण मारल. लाता मारायला गेले की दगड आलेच पाय लागे. ते पाटी किती काही लिहिलं असेल पण मात्र मग पाय लाता कोणी मारे ना. दृष्टांत संपला. तसं तुमच्यात जे पैशाची हवा असेल अहंकाराची हवा असेल 2-4 पोरं आहेत ते लोकांची धुरे कोरायची हवा असेल ज्ञानाची हवा असेल सासून सुन संग झगडा करायची हवा असेल सुनेची सासू संग झगडा करायची हवा असेल ती फक्त हवा काढून टाका. आलं लक्षात. कोणाला खासदारकीची आमदारकीची ही जी हवा बम फुगेल ती फक्त पंक्चर करा की तुम्ही देवच व्हाल. देव पाहायला जायचं काम नाही. ज्याचा अहंकार गेला ज्याचा अहंकार गेला ज्याचा अहंकार
जर दुसरीकडे पाहायचंच नसल तर माझ्याकडे सोपं औषध आहे. चन्नाचा खडा अंगाला लावायचं काम नाही, 5-50 माळा घालायचं काम नाही, 4 धाम करायचं काम नाही, आणि आमच्यासारखी कीर्तनही करायचं काम नाही. फक्त अहंकार घालवान देव व्हा. अहंकार घालवान देव. एक सांगतो अजून दुसरं त्याच्या उलट व्याकरण. ज्याचा अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. ज्याचा अहंकार आला त्याला अहंकार आला आणि त्याचा देव गेला. अहंकार आणा देव दुर्गमवा, अहंकार घालवा स्वतः देव बना. किती सोपं औषध आहे. तुकोबारायाची प्रमाणच असे आहे. तो देव व्हायचं असेल तर कोणतीच साधना करायचं काम नाही. न लगे हिंडणे म्हणून येते काय अजिबात नाही. अहंकार घालवा देव व्हा. बाबा अहंकार जातच नाही आणि माणूस देव होतच नाही. कुठलं ना कुठलं तरी मात्र बंब फुकतेच माणूस. कशातही असू द्या फुकतेच. कशात? कोणाला रूपाचा अहंकार, कोणाला कशाचा कपड्याचा अहंकार, कोणाला पैशाचा अहंकार, कोणाला पत्नीचा अहंकार, कोणाला स्वरूपाचा अहंकार, कोणाला इस्टेटीचा अहंकार, कोणाला पैशाचा अहंकार, कोणाला मानाचा अहंकार. काय ताल आहे का? एक ना एक माणूस फुगेल आहे. देव होतच नाही. अहंकार जातच नाही, माणूस देव होतच नाही. आजची जी विशेष अशा प्रकारची या मंडळानं या जयंतीबद्दल जे नियोजन केलं ते खूप सुंदर केलं. खूप मंडप, साऊंड, काय भजने राजा दिग्गज. तुम्ही म्हणाल भजने म्हणजे साधी गोष्ट आहे का? अहो सारे लोक कोरोनात मरतील पण आमचा भजन्यान कीर्तनकार मरतच नाही. काय म्हणणं आहे तुमचं? तुम्हाला काल कशावरून सांगतो त्याच नुसतंच नाही, विज्ञानानं सांगतो. अरे तुम्हाला सांगतो यांचे असे जर स्वर आहेत आणि हे स्वर जर कुंडलिनी शक्ती जागी करण्याची तयारी त्यांच्या स्वरामध्ये आहे. तुम्हाला किती 4-5 ताप आला. ताप जर उतरत नसाल तर संतोष महाराज तुम्ही एक राग गायचा. गर्देची म्हणून एक डिक्शनरी आली आणि त्या डिक्शनरीत त्या रागाचं नाव आहे. मला राग गाता येत नाही पण त्यात ते राग गायला का त्याची ताप एकदम तुम्हाला सांगतो 97 वर येते. डोकं दुखायचं तुम्ही राग गायला की डोकं ताबडतोब थांबलंच पाहिजे. कॅन्सरच्या माणसाला संगीताच्या सायन्स याच्यात जर टाकलं की असं समजा त्याचा कॅन्सर बरा होणार नाही पण मात्र ते पूर्ण आयुष्य घेऊन मरतच नाही. एवढी ताकद आहे त्यात. साधी सामान्य मृदंग साधी गोष्ट आहे का? तुमच्या मांसपेशी दुखतात की नाही? हे सांधे, हे मणके हे दुखतात. हे नुसते चर्मवाद्य आहे. चर्मवाद्यामुळे मांसपेशीचं सर्व दुखणं बंद होते. त्याचं नाव आहे मृदंग. मूर्ध्वनी. आता तुम्ही म्हणाल टाळ. टाळ आहे काशाचा. काशाचा टाळ असल्यामुळे सर्व शरीरातल्या ज्या धमन्या आहेत त्यात ब्लॉकेज होऊ देत नाही. तुम्ही म्हणसाल टाळात एवढा गुण काय? घंटा का मंदिरात उगाच नाही बांधला लोकांना. ट्युमर होत नाही, मायग्रेन होत नाही, उन्माद होत नाही, भूतोन्माद नाही, कफोन्माद नाही, कोणतीच डोक्याची बिमारी होत नाही आणि बाहुक वात आणि 7 मणक्याच्या बिमाऱ्या अजिबात होत नाही. टाळ बैलाच्या गळ्यात बांधत होते, टाळ माणसं वाजवत होते, घंटा वाजवत होते. त्याचं कारण ते आहे म्हणजे आकाश प्रदूषण होत नाही. दोन विज्ञान आहे त्याच्यामध्ये. तुम्ही म्हणसाल मग विना काय काम करते? विना मेंदूचं काम करते. पूर्ण तंतूच आहे त्याला सहस्रार म्हणतात महाराज. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनुवत आणि विशुद्ध
अग्निचक्र आणि ब्रह्मरंध्र, सहस्रार, इतकी ताकद या तिन्ही भांड्यामध्ये आहे. म्हणून हे कोरोना म्हणजे काय विशेष बिमारी नाही. तुमच्या जुन्या काळात कणग्या होत्या का? कणग्या तुम्ही म्हणसाल तुम्ही इथलं डायरेक्ट कसे काय बोलायला लागले? अरे मी आयुर्वेदाचा घटक आहे विठाला. जर कणगी ज्वारी भरली ते कणगी जर सारवली नाही तर त्यात दाणे राहत का? मग काय करावं लागे? त्याला सारवा लागे. तसे 40 करोड या 2 फुफ्फुसामध्ये छिद्र आहेत आणि ते एकदम कफानं सारवले गेले की असं समजा की त्याच्यात जे लंबा श्वास घ्यायचा आणि जे ऑक्सिजन असते ते ऑक्सिजन तुमचं खालीच जात नाही. मुंबईच्या देठापर्यंत श्वास नाही गेला. 72 करोड 72 लाख 10,210 नाड चालतच नाही आणि ती चालली नाही ना, ऑक्सिजन शरीरात पोहोचला नाही तर तुम्ही मेल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला व्हेंटिलेटरच लावावं लागेल आणि व्हेंटिलेटरही पण चालत नाही. मग त्याच्यासाठी आलं लक्षात, सर्दीच न होऊ देणे, कफच न होऊ देणे, हे तुमचं काम आहे की नाही? हे आयुर्वेदाचं काम आहे, या संप्रदायाचं काम आहे. या भजनामुळे तुमच्या ठिकाणी तेवढा कफच तयार होत नाही. हे असं आवाज काढल्यानंतर कफ राहील कसा? हे फेफडे मोकळे होतील ना विठाला. तू म्हणाल कोणत्याही गायनानं नाही, कोणत्याही गायनानं बिमाऱ्या येतात, काही गायनानं. हा असंही म्हणू नका. आता हे समजा मी मग याला बोलून गेलो, कीर्तनाच्या जागी पाहिजे आणि तमाशात पाहिजे लावणीच, बरोबर? किती शोभा. आणि पिक्चरच्या गाणे लावायचे असतील तर ते पाहिजेत कुठं? पिक्चर मध्ये. तिथेच त्याची शोभा. नाही तर दुसरीकडे कुठेही जर लावलं, दडारीतल्या गोष्टी दडारीतच पाहिजेत, त्या कीर्तनात चालत नाहीत. ते गायनच ते पाहिजे तर मात्र ते त्यात रोगातून मुक्त होते. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे या ठिकाणी वाल्मिक जयंती, वाल्मिकाचा जन्म झाला. बाबा आलं का लक्षात? त्यांचा जन्म झाला शरद ऋतूमध्ये. वाल्मिक म्हणजे कोण्या कुळाचे ते तुम्हाला माहिती देतो. ज्या कुळाचे व्यास होते त्याच कुळाचे वाल्मिक. ज्या कुळाचे पुंडलिक राय त्याच कुळाचे वाल्मिक आहेत. वाल्मिक म्हणजे ज्यांनी रामायण नाटकाद्वारे बनवलं. कोण? वाल्मिकानं रामायण जे लिहिलं ते नाटकाच्या आधाराने लिहिलं. तुळशीदासी मानस रामायण वेगळं, हास्य रामायण वेगळं, सप्तकांडी रामायण वेगळं आणि वाल्मिकी रामायण वेगळं. माझ्याकडनं 1600 शतकातलं वाल्मिकी रामायण एका जणांनी या मराठवाड्यातून मला दान दिलं. विठाला. ते 400-500 वर्ष व्हायला लागले. ते जुनं एक रामायण आहे. ते रामायण ते घरात काय ठेवायचं म्हणून मला दिलं, म्हणून मी ते पूजेलाच ठेवलं. आलं का लक्षात? ते वाल्मिकी. ते शतकोटी रामायण वाल्मिकानं लिहिलं. किती? राम जन्माला यायच्या अगोदर 60,000 वर्षानं लिहिलं.
8,000 वर्षांना अगोदर रामायण लिहिलं वाल्मिकांनी. आणि रामायण लिहिल्याच्या अगोदर तुम्ही म्हणाल मग ते लहानपणापासूनच ते ऋषी होते का? त्यांचं जीवनचरित्र जर पाहिलं तुम्ही फारच विचित्र. वाल्मिकाचं जीवनचरित्र फार विचित्र. त्याला वाटमारे म्हणत होते. आलं का लक्षात? भांडा लावायच्या, माणसं अडवायचे, गाड्या पाडायच्या, पैसे लुटून घ्यायचे. हे त्याचा मेन काय होता? धंदा होता. तुम्ही म्हणाल मग तेच लोक कसे दुरुस्त झाले? मला सांगा, कशातही माणूस असावा पण मात्र एक नंबर असा. भजन्या असाव तर एक नंबर असाव, कीर्तनकार असाव तरी तसा. बिमार झालं तर अपमान बिमारी व्हावी, साधी सुधी नाही व्हावी. अलीकडल्याने किंमतच नाही. हा डाकू नामदेवराय सुद्धा डाकूच होते. किती खून पाळले असतील अंदाज. इतकं त्याचं जीवनचरित्र विचित्र होतं वाल्मिकाचं. लेकरं बाळ जगवायचे, चोऱ्या करून आणायचं. नुसत्याच चोऱ्या करायच्या नाही, शुद्ध ब्राह्मण मारायचा. आणि मोहरी कळतं ना, ते फोडणीत टाकतात ते मोहऱ्या, बारीक दाणे. तेवढा खडा राजनात नेऊन टाकायचा. असे 7 राजन भरले होते. किती पाप झालं. लोक म्हणतात आम्ही बाबा लयच पाप केलं ना, आता कशाला माळ घाला. आमचे हाड रंगले, आता कशाला माळ घाला. अबे वाल्मिका इथलं पाप तर नाहीच ना केलं तुम्ही. आम्ही अहो एकही माणूस मारला नाही. मारला का तू एखादा? मग त्यानं जर इथले 7 राजन भरले तरी ते त्याचा उद्धार झाला, तुमचा आमचा कसा होणार? पर्वत जळती असंख्य नुसत्या नामान. दोन वाटमारे होता. इतका पापी माणूस. 7 राजन केवढा माहित आहे का तुम्हाला? त्याचं माप सांगतो. आता 2 बैलाचं फळ कळतं का तुम्हाला? गजानन 2 बैलाचं खळ कळते का? आता काय सांगा. आता हे इतिहासात टाकायसारखी गोष्ट. मेढ कळते का? मेढ कळत नाही. मेढ रवली, त्याच्या भोवतालून 2 बैल फिरले म्हणजे सरासरी 10 बाय 10 खळ होती. 10 बाय 10
आता ती बाई आली, अहो तिनं आग लावली ना, झालं सो आरावर बसली, एवढा खलबता, त्याच्यात 2 किलो कथील, आणि जे ते आलं की बद बद कांटे, या पाटला 6 बैलाची मटक्यातच घातली. ते आलं की ते सुरू, कथील कांडणं, घरच्या भाकरी खा, मामाच्या बकऱ्या राखा, लोकांचं कथील कांडत बसा. किती बसते याच्या? हे एक राजन. दुसरा राजन, आता याच्यात पहा बरं, सारं पापच ना. म्हणून तुकोबाराय म्हणतात, त्याहून आंधळा डोळे तुम्ही घ्यारे सुख. हे काय होय? हे एक राजन. आता असे 7 राजन खुले आहेत, याचा अभ्यास तुम्ही करा. या शरीरावरले जे इंद्रिय 7 खुले इंद्रिय, हे सर्व 7 राजन आहेत, आणि यात सारं पापच भरेल आहे रे बाबा. आणि ते पाप जर बाहेर काढायचे असेल तर त्याच्या एका एका तोंडावर फक्त राम बसवा. डोळ्यात राम, मुखात राम, कानात राम, सर्व इंद्रियात 7 इंद्रियात राम बसवा. तिथं रावण येणारच नाही. विठाला तुम म्हणसाल त्या वाल्या कोळ्याले झाले असतील किती दिवस? अरे 60,000 वर्ष रामाच्या अगोदर रामायण लिहिलं, आलं का लक्षात? आणि त्याच्या अगोदर त्याला नारदाची भेट झाली, आणि नारदाला मारायला निघाला. वर्ष किती झाले असतील? अरे रामाला झाले 11 लक्ष वर्ष. विठाला आपले जन्म किती झाले असतील? अहो त्याचा आकारच नाही, त्यावेळेस त्यांनी रामायण लिहून टाकलेलं आहे. आज रोजी ते रामायण टीव्हीवर गाजत नाही. रामायणाचा उद्देश लक्षात आलं का? ते त्या वाल्या कोळी वाट मारे होता म्हणून संगती झाली. कोणाची? संतांची. आता तुम्ही म्हणाल वा संत, ते लिहित असतात ग्रंथ, त्यात असतो पंथ, मग कळत असतो भगवंत, मग लागत असतो तुमच्या आत्यंतिक दुःखाचा अंत. आलं का? त्या संतांचा संग घडल्याबरोबर स्पर्श झाला ती दीक्षा असत. शक्तिपात असत. नुसता स्पर्श झाला की यातलं त्यात जात असत. आपणा सारखे करते तात्काळ, नाही काळ वेळ तयार. म्हणजे जेवढी शक्ती नारदाच्या अंगात होती तेवढी शक्ती त्याच्या अंगात गेली. नारदाने त्यांना विचारलं होतं की बाबा तू कशासाठी? की म्हणे लेकरा बाळासाठी. विचारून ये एकदा त्याला की यात साथीदार राहायचाल का? त्यांनी मला दृष्टांत सांगायचा नाही, आम्ही साथीदार राहणार नाही. तुम्ही कुठून चोरून आणता का काय आणता, आम्हाला काय घे नाही, आम्ही खाणार आहे, साथीदार नाही. विचारी मग तुम्ही आम्ही कसं होतं, आम्ही बी पाकिटे नेली की खाणार ते आहेत आणि पाप भोगणार आम्ही आहोत. झाला त्यावेळेस त्याला उपरती झाली. स्पर्श झाला हो नुसता. काया शक्ती. नाथमंदी महाराज दह्याला विश्वनाथ महाराज म्हणून गाई राखत होते तांदळी शेवईला. नाथमंदी महाराजाच्या तिथं सेवा करायची, पण त्यांना सूर्य रथावर बसतो. रथसप्तमीच्या दिवशी
त्यांनी काया प्रवेश केला. महाराज कर्मपाठ आणि 9000 अभंग आणि 2-4 ग्रंथ लिहिले आणि न अंगठी शाप माणूस. मोठी शाखा आहे. आज 60 वर्षाच्या अगोदर नाथनंगे महाराज होते. त्यांनी काया प्रवेश केला. मच्छिंद्राचा अवतार. एवढी शक्ती यातली त्यात. तुम्ही म्हणाल कशी काय जाईल? सांगतो तुम्हाला. तुमच्या तर ते प्लक आहे ना, त्या प्लक मध्ये एक आमच्याकडे होल्डर द्या व्हायरल लावून, आणि तुम्ही प्लक मध्ये पिन टाका ना, आम्ही होल्डरात बोर्ड घालतो. काय होईल? नाही शक्ती पाहत आहे. कुंडलिनी जागी करणे, मस्तकावर हात ठेवणे. हात ठेवल्याबरोबर खालची शक्तीवर येते ऊर्जा. मूलाधार से ऊर्जा निकल रही, रीढ़ से चल रही, सहस्रार में जा रही. सहस्रार का प्रकाश त्रिनेत्र पर पड़ रहा, त्रिनेत्र का प्रकाश चित्त पर पड़ रहा, उसको जीव बोलता है. पतंजल शास्त्र बोलता. इतकी ताकद आहे गुरु आणि संतांमध्ये. सामान्य गोष्ट नाही. आलिंगन दिल्याबरोबर काया त्यांची कशी बनली? आलिंगने संताची आलिंगने. दिव्य झाली माझी काया. दिव्य म्हणजे देवरूप. मस्तक पायावरी त्यांचे, आजी फिटले माझे कोडे. बहुत जन्माचे साखडे, कितीतरी जन्माचे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. परमात्म्याची भेट झाली. तुम्ही म्हणाल संतांच्या अंगात लयच ताकद आहे. तुम्हाला सांगितलं त्या होल्डरात बोट घातली की तसा हात ठेवला की करंटच जाते यातला त्यात. पण तो संत तसा पाहिजे. नाही तर मग आटके गुरु बाटके केले, काल मुडले आजे केले. गोदरीतला गुण रुईतला रू, गादीतला रू, फिरते गुरु गुरु. नारळ शेला उपटला की होय तिकडे. अरे कृतार्थ शिष्य झाला पाहिजे. त्याला आत्मदर्शन.
कानी जे पेरिले डोळा जे उगवले, कानात पेरलं की डोळ्यात आलं पाहिजे. देव ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा सहस्र दळी उगवला, लख लखाट हिरे की खान चकचकाट कोटी भान निशिदिने करिता ध्यान भूत ज्ञान नाही. ही अवस्था त्याची जर प्राप्त होत नसेल तर त्या संतात पावरच नाही ना म्हणायचा. एवढा पावर एक नाही, मुकुंदराज जोगई आंब्याची राजा होता. साधूला सांगे अरे ब्रह्म दाखव. ब्रह्म जर दाखवता येत नसेल तर तलाव खान. महाराज मुकुंदराज गेले. अहो ते म्हणे रिकीबीत टाक पाय. अरे पाय टाकला आणि आडवा टंगडा केला राजा तर तुम्हाला सांगतो 3 तास समाधी जाग्यावरच लागली. त्याचं नाव संत विठ्ठल. तर मला वाटते बैरागी महाराज संत, त्याचीच प्रत टूर कॉफी सूप केलेला आहे. सूप केलेला आहे बैरागीचं मंदिर. आणि तिसरं मला वाटते वेलतुर्याला आहे विठाला. महाराज त्यात काय पावर आहे, बैरागी महाराज काय आता आहेत का? उदाहरण सांगू तुम्हाला, आहेत का नाही ते सांगतो तुम्हाला. आला विषय मधात म्हणून. एक मथार होत आणि त्या मथाऱ्याचं पोरग, मथाऱ्यानं कमीत कमी त्या काळात, जुन्या काळात 40,000चा बाउंड लिहून टाकला. बाउंड काढला होता. ते बाउंड ठुला एका पेटीत आणि मथारा गेलं म्हणून. 10 वर्ष झाले पोरान पेटी उघडलीच नाही. पोरगाय देवकुंभीच होत. उघडली पेटी, सापडला बाउंड, दाखवला. लोक अरे म्हणतो बापाच्या याच्यात 40,000 रुपये आहेत. अरे बाबा तेव्हापासून 10 ते 15 वर्षात त्याचे पैसे किती झाले असतील. स्वस्ताई जमान्यात 250 रुपये एकर जमीन होती आणि ती सौन्याची. आमच्या इकडली ते भोंगार बर ते तर बरं 250 3-4 एकर भेटेल. साहेबांनी सांगितलं, साहेब म्हणे हे म्हणे अध्यक्षाला दाखवा. लय दिवस झाले याचं व्याज भेटणार नाही. दाखवलं. ते म्हणे एक काम करा, अर्ज करा आणि सर्व कागदपत्र जमा करा तुमचा वारसा गिरसा. ते म्हणे वारस मीच केले कागदपत्र जमा, वारस. मग त्यानं असं ठरवलं की आता वारस तर आपणच आहो, बहीण नाही कोणीच नाही. मग स्वतःचं नाव टाकलं सकाराम वानखडे. दिलं नाव टाक. तुमच्याच गावचं हो द्या ना वानखडे. आपल्या काय दादाचं चाललंय. झालं ते तेल टाकून त्याच्यात नाव. बँकेत ते प्रपोजल तयार केलं, ते दाखवलं. साहेबांनी वाचलं. याच्यावर बापाचं नाव नाही धरलं की डब्यात कचरा पेटीत. एकदा झालं, दोनदा झालं, कदरलं ते. हे गेलं लगेच मॅनेजर जवळ. मॅनेजर जवळ हे काय म्हणे अध्यक्षाजवळ गेलं. ते म्हणे पैसेच देत ना म्हणे साहेब लोक. ते म्हणे आमच्या देखता अर्ज कर. केला अर्ज. लगेच ते कागदपत्रक जोडले आणि जोडल्यानंतर त्याच्यावर नाव टाकलं स्वतःच. वानखडे, सकाराम वानखडे, गाव सौना, तालुका शेमगाव आणि जिल्हा हिंगोली. दिल टाकून. आता टाकून दिल्यानंतर ते त्याने पाहिलं म्हणे याच्यावर नाव पाहिजे, तुझ्या वडिलाचं नाव पाहिजे. ते म्हणे वडील म्हणे 15 वर्ष झाले मरून गेले. त्या जागेवर हराळी फुटली आणि राखुडा पण राहिला नाही. आणि मग आता ते काय उठून येणार आहेत का? वारस मीच हवं. नाव टाकायची काही गरज नाही. आणि लयच वाटत असेल तर चुलत्याचं नाव टाकतो. बाबू म्हणे पैसे निघत नाही. चुलत बापाचं नाव टाकलं. चुलत बापाच्या ना कुठे पैसे निघायला लागले का? निघाले नाही.
मावश्याचं नाव टाकलं तरी नाही, मामाचं टाकलं तरी नाही. मग पाटलाले म्हणे बुवा तुम्ही चला. पाटील घेतला, सरपंच घेतला, त्याच्या सह्या घेतल्या आणि ते बँकेवर गेले. पाटील साहेब म्हणे याच्या बापाचं नाव नाही. अरे म्हणे वारस हेच आहे ना, पैसे निघत नाही. मग बाबा त्यानं ते शेतू निघाला आता, त्या शेतूवर गेले. तहसीलदाराचं पत्र आणलं आणि ते सर्व पत्र आमदार खासदार सर्व जोडले. त्यानं धरलं ते दप्तर फेकून दिलं. म्हणे बापाचं नाव जर लिहिशील तर पैसे निघतात, ह्या दप्तराचं काहीच काम नाही. मग यानं सकाराम दिनाजी वानखडे असं ज्यावेळेस लिहिलं तर एकदम 2 तासात त्याचे पैसे तुम्हाला सांगतो 1.5 लाख रुपये आपल्या खात्यात जमा झाले. दृष्टांत संपला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं आपला मेला जरी बाप होता पण बँकेवर पैसे काढून देण्यासाठी जिता पाठीशीच उभा. आणि हे जित्ते बाप सुलभ बाप आणले, हे सारा गाव मेला आहे म्हणे, हे जिते असून मेले पण मेला बाप पैसे काढून देण्यासाठी बँकेवर जिता झाला. तसा तुमचा आहे. तुम्ही बँकेत नीट भरा, बापाच नाव टाकू नका मेल्या. तुमचे जर पैसे निघतील तर तुमच्या टंगडी खालून जातो मी. तुमच्यावर चालते घर, तुमच्यावर काहीच चालत नाही. बँकेचे पैसे पण तुमच्या नावाने निघत नाही. कोणाच्या नावाने निघतात नाही. टाकू नका तुमच्या बापाचं नाव, निघतात का पैसे. दृष्टांत संपला. तसे बैरागी महाराज जरी असतील तरी पण एवढी शक्ती आहे, ते हजर असतात, कायम असतात संत महात्मे. म्हणून त्यांचा विचार काही करू नये. अशा प्रकारे एवढी शक्ती संतांमध्ये असते. विठाल तेच वाल्मिक स्वामी 60,000 वर्षानं रामायण लिहिलं. शतकोटी, साधी सामान्य गोष्ट नाही. अरे बाबा, राम जन्माला आलाच नव्हता रामायण लिहिलं. बऱ्याच लोकांना शंका काढल्या. याच्यावर कमीत कमी तुम्हाला सांगतो 2000 ते 3000 निवृत्ती महाराज वक्ते इटाळी शेगावच्या पलीकडून गाव आहे, मी कीर्तनाला जात असतो तिथं. त्या वक्तेनं 2 खंड रामायण त्याच्या 2000 प्रश्नाची उत्तर दिली. विठाल 60,000 वर्षांना अगोदर रामायण लिहिलं, ते काल्पनिक असावं. आम्ही रामायण मानत नाही. मानाव की नाही मानाव? 60,000 वर्षांना आधी लिहिलं, मानाव का नाही मानाव? राम जन्माला आलाच नव्हता, हे अगोदरच नाटकाच्या आधारानं लिहून टाकलं. मग काल्पनिकच झालं नाही का? 60,000 वर्षांना राम तर जन्माला मग आला हो, 60,000 वर्षाच्या पुढे. मग हे रामायण मानाव की नाही मानाव? काही लोक म्हणतात मानायचं नाही. बरं, दुसरा प्रश्न सांग, देव मानाव की नाही मानाव? संत मानाव की नाही मानाव? संत, काही लोक संत मानत नाही, देव मानत नाही, रामायण मानत नाही. आणि आमच्या गावात काही माणसं बापच मानत नाही. कळलं आता तुम्हाला? एक पोरग, त्या पोरग आल्यानंतर त्या पोराला विचारलं, हे बाबा तू कोण्या गावचा? ते म्हणे आमच्या गरीबाले गाव नाही. कळलं का? ऐकू येते ना, गरीबाले गाव नाही. बाबा म्हणे तुला मामा? म्हणे आमच्या गरीबाला मामा नाही. अरे मावशी? आमच्या गरीबाला मावशी नाही. का रे जमीन जुमला? आमच्या गरीबाला जमीन जुमला कुठला? म्हणे का रे तुला मायबाप? आमच्या गरीबाला मायबाप कुठले? मायबाप असतात का नसतात? पाटील असतात का नसतात? म्हणजे नाही काऊन म्हणा लागले?
मायबाप मानाच लागतील. अजून सांगतो तुम्हाला, मायबाप मानले नाही. नागरिक बनायसाठी कोणाचंही पण बापाचं नाव मायचं नाव टाकाच लागेल, तेव्हा देशाचा नागरिक बनल. ध्यान ठेवा. आणि जर नागरिक नसला मग का आडाऊ आहे का? आडाऊ कळतं ना. वावरात निघालेला आडाऊ त्याची कदर नाही करत कोणी. आडावाची त्याच्यावर वखर जाते, त्याच्यावर डवरं जाते आणि उपटून बी फेकते. आडाऊ म्हणलं की असं समजा ज्याले मायबाप नाहीत त्याची सोयरी काही होत नाही ना. मग विठाला बाप मानाच लागते, आई मानाच लागते. तसा ग्रंथ मानाच लाग, संत मानाच लाग. संत जगात नाहीत का? काय कोणालाही विचारा, आपल्याला साधूच दिसत नाही जगात. सारे राजा भोंदूच झाले ना. सारे दिंड्या काढल्या, माळा घातल्या, पैसे चुकटायचे बोंदू. कीर्तनकार पैसे. अरे बाबा, पैशाशिवाय धकत नाही. पहिले जुन्या काळी होते, पैदल जात होतो मीच कीर्तनाला. आलं लक्षात? सायकलनं जात होतो, बैलजोडीनं जात होतो. पण आता तसं आहे का? आता कुठेही गेलं की लागते. पैशाचेच पाहिजे. तसंच दिसते लोकांना. माझ्या गावात एक मोठा वडाचं झाड आहे आणि त्याच्यावर रात्रंदिवस हजारानं घुबडी राहतात. घुबड बोलते ना, ते म्हातारे माणसं दमाचे असतात की नाही. हो हो हो. 4 वाजता आता हिवाळा आला की काही चहा करणं. आबाजी घुमू नका. दिवसभर काम केलं, सोयाबीन सोंगलं आणि तुमचं चालते घुबडावानी. त्या घुबडीने घेतली मीटिंग घेतली आणि ठराव पुस्तक लिहिला. ठराव, जगात सूर्य नाही. ज्ञानोबराय फुटती डोळे डुडुळाचे. कारण दिवस निघाला की घुबडीला दिसत नाही. मग आता जगात सूर्य नाही, ठराव झाला, लगेच सह्या करणं सुरू. जगात सूर्य. आता मेंबर आहेत पहा ना ग्रामपंचायतचे कुठलेही बी. आज मिटिंग सह्या 18 जण शिंगले. चहा पाजला की कशावर सह्या करतो येडे सरी. मारल्या सह्या. जगात सूर्य नाही. आता जगात सूर्य नाही का या घुबडीला दिसत नाही. मग जगात संत नाही का या फुटक्या डोळ्याच्या लोकांना दिसत नाही. बाबा संत आहे म्हणून संत मानावाच. एक बाप मानावाच. देव
मानावाच लागतो. आलं लक्षात? आणि ग्रंथ मानावाच लागतो. ते म्हणसाल ग्रंथ आम्ही नाही मानत. हे 60,000 वर्षांना अगोदर लिहिलेला ग्रंथ मानत नाही. संतोष महाराज तुमच्या पोराचं काष्ट जर काढायचं काम पडलं तर नक्कल कोणती लागते? तुमच्या इकडे मराठवाडा आहे, मला वाटतं तुमच्या इकडे ओबीसी निघत नाही. तरी पण काष्ट काढायसाठी नक्कल कशाची लागते? ते एका पिढीतल्या नाही जमत. 50 वर्षात 50 पिढीच्या अगोदरच चालते. हे कुणबी होय का हे कोळी होय? मग आता कोळी त्यात चालन, त्यात चालन, हे त्यात चालन, कुंभार त्यात चाला. आता त्याच्यात एक लंगड पोस्ट आहे त्याच्यावर, ते आहे मातंगाचं, ते आहे पगारी. आणि ते सांगते तुमच्या बापाचं तुमच्या आज्याचं कुळ हे कुणबी होय. सांगते 50 पिढ्या झाल्या आणि हे आज पोट्ट सांगा लागलं. कशावरून सांगते? त्या रेकॉर्ड प्रमाणे. मग ते रेकॉर्ड खरं आहे 50 वर्षाच्या अगोदर, 50 पिढीच्या अगोदरच का खोटं आहे? ते जर तुम्ही खरं माना लागले, त्याच्यावर काष्ट द्यायला लागले आणि त्याच्यावर सवलती द्यायला लागले शासन, तर मग हे रामायण 60,000 वर्षाचं अगोदर लिहिलेलं हे का मान्य करू नये? हे रामायण या वाल्मिकानं लिहिलं आणि तेच रामायणामध्ये काय राजा त्याच्यामध्ये काय रामाची त्याच्यातनी नाटकाच्या आधारानं ती मांडणी मांडली की रामायण ऐकून घ्या, मग तुम्ही त्याचा विचार करा. बेटाला रामा आधी तेच संत महात्मे, कारण काय मागल चालतात. एक दृष्टांत आहे. विठ्ठल लॉकडाऊन आलं त्याच्यानं काही काही मुद्दे असे हुकून चाललेत. काय आता आमचं वयाच्या हिशोबानं विजात असते यातलं त्यात. आता कसं किराणा दुकानात का पोतडे लय झाले की यातला माल त्यात, त्यातला माल यात, सारा गोंधळ वेगळाच. तसं झालं आमचं. याचा शिक्का त्याने, त्याचा शिक्का याने. काही मेळ लागेल उंदरान तोडले सरी या लॉकडाऊन मध्ये. शिवसाव काहीच नाही. आमचं सर दुकानात बंद पडलं, तरी माय कार्यक्रम बरेच वार्षिक असल्यामुळे ते चालू आहे. नाही तर तरी पण माझ्यावरही असर झालाच. चला असू द्या. तर हे वाल्मिकानं 60,000 वर्षांना अगोदर रामायण लिहिलं. तर रामायणामध्ये रामाचं उत्पाद मर्म कसे दिलेले आहेत त्याच्यात. तर रामायणात मर्यादा पुरुष म्हणून ठरवलं. लक्षात घ्या, जर माणसं मर्यादेत वागली नाही, रामायणी आचरणात आणण्यासाठी आहे. समोरचा कृष्ण यदुवंश जे आहे ते यदुवंश मात्र उच्चारण्यासाठी आहे. फरक आहे, तफावत आहे. जर रामायण परिपूर्ण तुम्हाला जर नाही पचलं तर तुम्हाला मात्र कृष्ण चरित्रामध्ये प्रवेश करताच येत नाही. विठ्ठल तुम्हाला सांगतो, रामायणात 7 कांड आले. वाल्मिकांना फार कांड आहेत रामायणात. अयोध्याकांड, अयोध्याकांड सून जिंकुटेच मारते. अरे केवढा घोर झाला. पतीन पत्नी यायचंय दोघांचं नाटक. कुठं तालावर. पहिले लग्न झाल्याबरोबर पत्नी ऐकते एक वरीसभर कोणाचं
नवरेश कोणाचं ऐकते? पत्नी ऐकते मालकाचं. तू ध्यानात ठेव. आणि दुसऱ्या वर्षी कोण ऐकते? मालक ऐकते पत्नीच. आणि तिसऱ्या वर्षी शेजारी ऐकतात दोघांचं. शेजाऱ्याच्या भानगडी मिटवायच्या असतील, धुऱ्याच्या भानगडी मिटवायच्या असतील, सासूनाच्या भानगडी मिटवायच्या असतील आणि पोराच्या भावाभावाच्या भानगडी मिटवायच्या असतील, कोण काय वाचा? अयोध्या. पहिलं आहे बालकांड, दुसरं आहे अयोध्याकांड. अयोध्याकांड, बालकांड, अयोध्याकांड. आता बालकांडाचा उद्देश काय? निर्वैरत्वपणे जीवन जगणे. बालकाजवळ वैरत्व आहे का? हे काका, हे दुर्जन, हे सज्जन, बालकासारखं जीवन जगणं हे बालकांड शिकवते. म्हणजे निर्वैरत्व, निर्वैर सर्वभूती, दया क्षमा शांती आणि करुणा कृपा केली नारायणे आईशी उमटता चिन्ह, हे रामायणातलं सूत्र आहे. विठाला किष्किंधाकांड, अरण्यकांड. अरण्य कशासाठी? घर सोडून अरण्यात जाणं म्हणजे तऱ्ह्याच्या भाज्या, मगाच्या सारखी भाजी कडक, तरेदार भाजी, फोडणी, फोडणीचं दही, आलं का लक्षात? अजून जमके, कच्चा पक्का, हे जे आहे की नाही, हे रानात गेल्यावर तुम्हाला कंदमुळे मिळतात. काय मिळतात? कंदमुळे मिळतात. म्हणजे या जीपीची लालसा निघून जाते. जितके जितके चटक फटक खाल तितके तितके शरीरात विकार वाढत असतात. साधं जेवण जेव्हा साधू व्हाल, तेच जेवण जेवाल तर विकृती होईल. अजून मुद्दा सांगतो तुम्हाला. भगवंताने तुम्हाला शरीर दिलं, या शरीराचा जर सदुपयोग केला तर संत, आणि याचा जर दुरुपयोग केला तर दुष्ट, म्हणजे राक्षस रावण. मिठालं सदुपयोग करायचा का दुरुपयोग करायचा ते पहा. मग आता काय जीवेवर ताकद कशाची द्यायची? मग त्याच्यात मी अनेक प्रकारचे व्यसन आहेत, मला तिकडे जायचं नाही. मग जिभेवर कंट्रोल ठेवणं हे अरण्यकांड, किष्किंधाकांड. अरण्यकांड जर निर्माण झालं तर तुमचं ब्रह्मचर्य तयार होते. म्हणजे तुम्ही कोणाची निंदा करणार नाही, डोळ्यानं तुम्ही पाप वासनेनं पाहणार नाही, तुमची इंद्रिय भ्रष्ट होणार नाहीत, आणि तुमचं ब्रह्मचर्य 10-11 इंद्रियाचं ब्रह्मचर्य राहील. त्याचं नाव हनुमान. आणि ते हनुमान आणि सुग्रीव या दोघीची भेट आणि प्रभू रामचंद्राची भेट होईल, हे किष्किंधाकांडात सांगितलं. आणि असं जीवन जगले तर ते होते महाराज सुंदरकांड. जीवन बनते सुंदर, आणि सुंदर बनल्यानंतर मग लंकाकांड. लंकाकांडात जे अहंकार रावण आहे ते रावण समाप्त होतो, आणि मग लागते उत्तरकांड. अशा प्रकारचे 7 कांड आहेत. पहिलं कांड जर खाल्लं, शेंड्याकून खात आणलं, साधारण गोड. त्याच्या खालचं कांड त्याच्यापेक्षा गोड. त्याच्या खालचं जर या ऊसाचं कांड खाल्लं त्याच्याहून गोड. ते 7वं कांड अति गोड. असं तुमचं सुंदर जीवन बनते. आणि जर सुंदर जीवन बनलं तरच भगवान गोपाल कृष्ण तुमच्या हृदयात खेळतो. नाटक रंगवलं. अशा प्रकारचं ते वाल्मिक
ऋषींचं हे रामायण आलं का लक्षात. आणि त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा सांगितला की एक मुद्दा सांगतो, जास्त मी आता इकडे जात नाही. मग काय झालं की ते ज्याला रामामध्ये तुमच्या मर्यादा म्हणतो, मर्यादा पुरुष, जीवन मर्यादेत ठेवण्याचं शिकवलं रामायणानं. मर्यादा कशाला म्हणतात सांगतो. प्रभू रामचंद्राची सीता घेऊन ज्यावेळेस रावण गेले त्यावेळेस भांडे सीतेने टाकले. ते वानरानं हनुमंतानं ते भांडे रामाजवळ दिले आणि रामानं ते भांडे, त्याच्या पत्नीचे भांडे, रामाला माहित का लक्ष्मणाला माहित? मुद्दा लक्षात घ्या. रामाला माहित, बरोबर आहे. आपल्या पत्नीचे भांडे आपल्याला माहित का आपल्या भावाला माहित? आपल्याला माहित. रामानं पाहिले आणि ते भांडे लक्ष्मणाच्या हाती दिले. लक्ष्मणा, हे भांडे बघ गड्या कोणाचे आहेत. लक्ष्मणानं पाहिले. दादा म्हणे सर्व भांडे मला माहित नाहीत, पण हे बिचवे मात्र वहिनीचे आहेत. म्हणे बिचवे कशावरून तुला माहित? म्हणे मी दररोज दर्शन घेत असतो मोठ्या वहिनीचं, म्हणून ते बिचवे फक्त मला माहित आहे. मी नखशिखांत मोठ्या भावाची पत्नी नखशिखांत मी डोळ्यानं पाहत नसतो. आणि म्हणून पहा मुद्दा कसा आहे की हे रामायणाची मर्यादा आहे. आता जर मोठ्या भावाचं लग्न जर असलं आणि लहाना भाऊ जर शिकेल असला, ते म्हणते दादा तुला नाही समजत, तुही बायको पहा मी जातो. किती घोर झाला आता. हे मर्यादा उल्लंघन. बरं, मर्यादेचा भाग. जाळ चुलीत असावा का आड्यापर्यंत असावा? झोपड्याच्या मर्यादेत असावा का आड्याला टेकावा? बरं, पत्नीनं भांडावं मालकाला घराच्या आत का चौकटीच्या बाहेर? मर्यादेच्या. नजरेत असावं, शब्दात असावं, बोटात असावं, हातात असावं. आणि त्यातूनही त्या मर्यादेच्या बाहेर गेली, बाहेर आली, मात मार मात जीवच घेतली. काय करसाल? काय करसाल? काय काय करसाल? लय जर ताण देसाल तर हे पा डबक पितो. अरे मरायची जेलात झाला. मर्यादा सुटली. सुनेनं सासूची भांडगड कुठलोक असा. सासूची गच्ची दाबायपुरती दाबाय लोक वानेर आहेत ना तुमच्या गावात लय. मग वानेर राहणार ते तुमच्याजवळ काय असते? गुले. ते ताणाव किती, त्याची मर्यादा आहे बाबा. भुगवाव किती, हे मर्यादेच्या आत जीवन जगा. वावर नागराला तुम्हाला पाठवलं ट्रॅक्टर शेजाऱ्याच्या, बरं काढाव ते एखादं तास वळभर बसलं का मर्यादा आहे. अरे बाबा, गारा नाही का? गारांना चिरे नसते, गारांना धुरे नसते, रुमन धुरा नसते, पोट वरळी नसते. तुमच्या वावराला पोटवरळी आहे, चिरे, धुरे, मर्यादा आहे, अष्टपैलू आहे. कारण काय, त्या मर्यादेच्या आत जीवन जगा. किती बोलावं, किती खावं, किती झोपावं, किती काम करावं, किती पैसा खर्चावा, याला काही मर्यादा आहे? मर्यादेत काही माणसाला मर्यादाच नाही, त्याचा मेळच नाही. अरे कमाई किती, रोजनिशी काय, कमाई किती, खर्च किती, याचा ताळमेळ नाही. दप्तर गोल, दुकानाचा, शेतीचा ताळेबंद असावा. तसा मर्यादित जीवन जगण्याचं रामानं शिकवलं. लक्षात. म्हणून त्याला मर्यादा पुरुष म्हणतात. हे अशा प्रकारचं जे वाल्मिकानं तुम्हाला रामायण लिहून दिलं
आणि त्या रामायणाचा पाठपुरावा तुम्ही करावा आणि त्याचं श्रवण करावं. जरी वाल्मिक निघून गेले असतील तरी पण रामायण तुमच्या समोर आहे, त्यांच्या अंतःकरणाचा गाभा आहे. अशा प्रकारचं प्रभू रामचंद्र ज्यावेळेस नुसतं त्या एक टेम्पर होऊन दिलं होतं आणि त्या ठिकाणी त्याने रामाचा जप केला. रामाचा तर नव्हता केला, मारा 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 मारा. काय काय जप केला होता? रामा मारा. का? त्याच्यात 2 प्रकार आहेत. रा म म्हणलं की दार लागते आणि रा म्हणलं की अहंकार बाहेर जाते. ताकद पहा केवढी आहे. कुतर फाटक असते ना घराले, कुतर फाटक असते, ते लावलं आतलं कुत्र बाहेर जात नाही, उघडलं की आतलं कुत्र बाहेर जाते आणि लावलं की बाहेरलं कुत्र आत जात नाही. तसं रा म्हणलं की अहंकार गेला, म्हणलं की तिकडला अहंकार तुमच्या शरीरात जात नाही. इतकी ताकद आहे त्या राम शब्दामध्ये. तर त्याला ते राम शब्द येत नव्हता. मारा मारा आणि मारा मारा त्याच्या अंगावर वारुळ चढलं आणि टेम्पो खोसून गेलं. त्याला पालवी फुटली आणि त्यांचा उद्धार झाला आणि त्यांच्या भाग्याचा उदय झाला. त्या अभंगाच्या पूर्व भाग्य आता वाल्मिकाच्या जीवनाचं भाग्य उजळलं, संतांचं दर्शन झालं. हा लाभ कशाचा? संत दर्शनी हा लाभ. देव जोडला पद्मवाळ
या जाग्यावर अजून कीर्तन झालं नसेल का? झालं होतं. उजळले भाग्य आता का या गलीत कीर्तन झालं माझं, पण कुठे झालं मला मिळालं नाही. या जाग्याचा तुम्ही म्हणसाल बा जाग्याला काय किंमत असते का? दंडारी होत्या का तुमच्या इकडे पहिल्या? नव्हत्या. होत्या 60-65 मध्ये, 1960-65 मध्ये ते बोलत होते जाग्या जाग्याची, काय म्हणत होते, जाग्या जाग्याची महिमा आणि गोकुळ वसवले रामा, म्हणून त्या जाग्याला किंमत आहे. अयोध्येला का किंमत आहे? तिथं जरी एक नाम रामाचं नाव जपलं तर कोटी नामाचं फल प्राप्त होते. यज्ञ कुठेही नसतात करत, जिथे हरण बसतं तिथे यज्ञ करत असतात. हे त्याचं सूत्र आहे. चला, म्हणून या जाग्याचा उद्धार पा. उजळले भाग्य आता. आता म्हणजे शेवटवर व्याकरणानं सिद्धांत केला, आता शब्द वापरला. वाल्मिकाच्या जीवनामध्ये अगोदर सारा चरित्र नव्हतंच, त्याच्या जीवनात विचित्रपणा होता. पण आता उजळले भाग्य आता, वर्तमान काळ दुरुस्त. रामायण लिहिलं, ऋषी वाल्मिक झाले. एक कोळी याच्या कुळांचा उद्धार, कोळी याची कीर्ती वाढली, गहन केले रामायण. बोलिले वाल्मिक तैशेची करीन, वर्तोनी दावीन नामामध्ये. संत महात्मे त्याचं वर्णन करतात. कोळी म्हणजे साधी गोष्ट नाही. व्यास 18 पुराण, उत्तर मीमांसा, पूर्व मीमांसा, सर्व शास्त्र ग्रंथ त्यांनी लिहिले, व्यासाने लिहिले. व्यास महर्षीने. व्यास म्हणल्यानंतर सर्व जगातलं ज्ञान हे व्यासाचं वैशिष्ट्य आहे. अजून दुसरा मुद्दा सांगतो. कोळी म्हणल्यानंतर नदीत काय करत असतात ते? कोळी सांगड, सांगड बांधारे जगतीची. हो, ते सांगड लावतात. पांडुरंग त्या काठावर उभे आणि इथलंच पाणी आहे म्हणतात. अरे बाबा, त्या भक्तांनी याव कसं? तर पांडुरंग सांगतात, अबे तुम्हाला काय विचार करायची गोष्ट आहे? मधात मी नावाडी सोडलेला आहे. नावाडी कोण आहे? पुंडलिक कोळी आहे. भला रे पुंडलिका भला, तुझा महिमा नवजाय वर्णिला, दगा देऊन अवघियाला साठविले अविनाश. काय या पुरुषार्थाची गती, आणविला हातो हाती पृथ्वी जहाजपती, केली ख्याती अद्भुत. अरे पांडुरंग उभा केला ते कोळ्याने केला विठाला. केली ख्याती अद्भुत, चारी पुरुषार्थ साध्य केले. पुंडलिक, व्यास आणि वाल्मिक एवढे ग्रंथ लिहिले. लोक म्हणतात हे ग्रंथ बामणानं लिहिले. अरे लिहिले कोळ्यानं, बामणाचं नाव घेता कशाला बिचारे? हो विठाला विठाला. ते कोळी यानं वागवायलाच पाहिजे. आणि हे 14 सालात मी कीर्तन केलं होतं, हे सांगत होतं 2 वर्ष. तसे मात्र आता अजून पुन्हा हे किती वर्ष आहेत याच्यात हा वारसा अजून पुन्हा चालू केला. मी आयच्या गावला कार्यक्रम करत असतो. एक देवटण्याला करतो, एक सुकळीला करतो, आणि एक सामदा म्हणून इथं अमरावती जिल्ह्यामध्ये सायद भातकुली म्हणून गाव आहे. जैनाचे देव आहेत. रुक्मया ज्याला म्हणतात ना, ज्यानं त्याचा मेवना कृष्णाचा, ते रुक्मया साहेब भातकुली.
त्या तिथं माझा कार्यक्रम असायचा. ते पूर्ण गाव म्हणजे कोळ्याचंच आहे. तिथं चुंकीकर म्हणून आहे, यांचे सोयरे नातेवाईक. तर हा वारसा कोळी, याचा सर्व ज्ञान कोळ्या घरी. जर या तीराचं त्या तीराला जर जायचं असेल तर कोळ्याशिवाय जाता येत नाही. लक्षात. तुम्ही म्हणाल मग का महाराज, अरे बाबा सर्व जगाचे गुरु कोळी आहेत. तुम्ही म्हणाल मग तुमचा गुरु कोण आहे? माझाही गुरु कोळीचा आहे. विठाला म्हणून कारण काय की हे अशा प्रकारे इथपर्यंत त्याच्या भाग्याचा उदय झाला. उजळले भाग्य. आता काही गोष्टी अशा असतात, सोनं जर उजळलं तर झिल्लट होते. ध्यान ठेवा. कसं होते? झिल्लट होते. तांबू उजळलं तर झिल्लट होते. लोखंड उजळलं झिल्लट होते. पण माणसाचं जर जीवन उजळलं तर माणूस झिल्लट होत नाही, वजन कमी होत नाही, माणसाचं वजन वाढतं. लक्षात. माणसाचं वजन वाढतं. जेवढे लोक कीर्तनात समोर बसले, त्यांचं कीर्तनात येऊन बसले, त्यांचं वजन वाढलं का कमी झालं? वाढलं. जे माणसं तमाशात गेले आणि वैभव राम राम, वजन खाली गेलं का? भजण्याच्या गळ्यात 100च्या नोटाचा हार घातला, वजन वाढलं का कमी झालं? आणि तेच जर तिकडे जर समजा तमाशात जाऊन जर गळ्यात हार घातला, वजन कमी झालं का वाढलं? सोयऱ्या धायऱ्यात उतरलं माणूस. म्हणून उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. वारली म्हणजे मी, जे गेली ते वापस येत असते. आणि ही वाजल्या कोळ्याच्या ती चिंता जी होती, ती घरदार जगवायची, ही ती सर्व पोरीचे लग्न, कर्ज फेडायचं, अमुक करायचं, ही सर्व तुमची आमची चिंता सदर मी पहिलाच वाल्य आपण ठरलो. ही चिंता सर्व संत दर्शनामुळे वारली. कशामुळे? चिंता कशाने गेली? संत दर्शन या लाभ. भाग्याचा उदय कशाने झाला? वाल्याच्या हा लाभ. चिंता वारली हा लाभ. देव जोडला हा लाभ. संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडीला. आता देव जोडत असतात का देव भेटवत असतात? प्रश्न विचारतो. देव जोडाव का भेटवा? अहो सरळ सांगा ना, उत्तर सांगाय काय? देव जोडाव का भेटवा? भेटवा. बर. सोयरी कराव भेटवाव का जोडाव? सोयरी. आमच्या गावात पाहुणे आले, कुणीकडे आले पण सोयरीक भेटवली. सोयरीक भेटवाव का जोडाव? जोड. सोनं जोडाव का भेटवाव? सोनं जोडाव का भेटवा? भेटवा. सोनं मोडावून सोयरा जोडाव. मग भेटवाव कसा म्हणतात? इस्टेट जोडाव का भेटवाव? इस्टेट जोडाव. एका जणानं पाईपलाईन जोडाव का भेटवाव? धरणाहून पाईपलाईन नेली आमच्या गावात एका जणानं आणि 10ची मोटर टाकली. पाईप भेटवतच नेले नुसते. बटन दाबलं की पाणी जाते का हो तिकडे? पाईपलाईन जोडा लागते. एका जणानं काय केलं, ते जातीचे पाहिजे, एक प्लास्टिकचा पाईप घेतला आणि एक लोह्याचा पाईप घेतला आणि म्हणे आता जोडायची. आता ती ज्यावेळेस तिथे जोडायचं येते ना, मोटरचे ती लोखंडीची असते. मग ते जोडायचं ते नेलं त्या वेल्डिंग वाल्याजवळ. प्लास्टिकचा पाईप एक, पीयूसी आणि एक लोखंडाचा. जोडता जोडता पाईप संपला पण सुटला नाही. मग देव जोडाव का भेटवा? म्हणून देव जोडाव. सोयरीक जोडाव, धन जोडाव, सोयरा जोडाव. हे देव जोडला. हे कशाचा लाभ आहे? संत दर्शनी
वाल्मिकाला देव राम जोडल्या गेला. हा संत दर्शनाचा लाभ आहे. संत दर्शनी आला व पद्मनाभ जोडीला. एक तुम्हाला सांगतो, च्यवन ऋषी होते आणि ते होते वारुळात. दृष्टांत देतो. आणि त्या वारुळात काय झालं की त्याच्या अंगावर वारुळ चढलं आणि त्यातून डोळा चमकत होता. राजा होता. राजाच्या मुली गेल्या आणि ते डोळा चमकते म्हणून त्याच्यात एक दर्प घातला. डोळा फुटला. डोळा फुटला, रक्त भळभळा वाहू लागलं की लगेच असं समजा त्या ऋषीनं श्राप देऊन टाकला. 2500 सैन्य होतं वंशोबा पाहण्यासाठी नेलं. ते सर्व म्हणजे लघवी संडास बंद. कायम चूर्ण घे, संडास नाही. धोती चूर्ण घे, संडास नाही. विनो सॉल्ट घे, संडास नाही. गरम पाणी पी, संडास नाही. आता तुंबले ना माणसं, विषाणू शरीरात वाढायला निघले. लघवी बंद, संडास बंद. सट सुजले लोक, तडपडायला लागले. राजाने विचार केला, एखाद्या ऋषीचा श्राप त्यानं पाहिलं, ते रक्त निघालं. म्हणे ऋषी महाराज काय झालं? म्हणे हे तुझ्या मुलीनं म्हणे माझा डोळा फोडला. मग म्हणे आता हे आमचे सैन्य जे तडपडा लागले याचं काय? ते म्हणे दुरुस्त होते, तुझी मुलगी मला दी. किती गोर झाला. ते होतं 100 वर्षात, मुलगी होती 19 वर्षाची. मेळ कसा बसला? दिली बाबा. हे हजारो लोक जर जगा लागले, आपली मुलगी देऊन टाकली. आता मथाऱ्याला दिली, त्याची दाढी त्याची होईल. हे दोघं जण गेले. पायटी उठले. लगेच अश्विनी कुमार आले त्यांच्याकडे. अश्विनी कुमारानं पाहिलं की म्हणे अरे बाबा हे नात कुठली आहे तुझी? नाही म्हणे आमची मिसेस आहे. अरे म्हणे मीच तर तुमच्याकडे येणार होतो. म्हणे कशासाठी? तर म्हणे हे नवजवान शरीर बनवण्यासाठी, जरा प्राप्त करून घेण्यासाठी. ते म्हणे चाल. धरले दोघ जण. एका हाती सून धरली, एका हाती च्यवन ऋषी धरला. ते च्यवनप्राश तयार केला नाही का, तेच होय च्यवन ऋषी. ते च्यवनप्राश जर खाल्ला तर माणूस तसा 19 वर्षाचा होते. हा, ते लगेच धरले की ते सिद्ध कुंडात दोन्ही उड्या मारल्या की तिन्ही माणसं सारखे झाले. 19 वर्षाचे. 19 वर्षाची मुलगी, 22 वर्षाचा च्यवन ऋषी. लगेच कशाने जोडला? संत दर्शनी हाला. पहा, जुन्या काळात असे काही दवाखाने होते, इकून मथारा माणूस का घातला की तिकून जवान निघे. आता जर काही दवाखान्यात त्या वाशिमच्या क्रिटिकल मध्ये जर नेऊन घातला इकून, जिता नेला की तिकून मुळदास. वजन मध्ये इकून माणूस नेला का, त्यात नेऊन घातला की 4 रोज नेलेला तिकड ठेवतात की लगेच मुळदाच घेऊन जिथं व्हायचं कामच नाही. अशी दवाखाने. संत दर्शनी हाला. संपुष्टे हृदय पेटी करुणी पोटी. संत दर्शनी हाला. पद्मनाभ जोडीला. आता हृदयात, वाणीत, परापच्यंती मध्यमामध्ये एकच नाम चिंतन असणं, हे संत दर्शनी आला. पद्मनाभ जोडीला. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावे सापडला. कोणता? आता यात तुम्हाला एकच प्रश्न विचारतो, माझी सेवा समाप्त झाली. आता गवसला का सापडला? गवसला. बरोबर, गवसलाच ना. रुपया गलीवर पडला, ते गवसला का सापडला? गवसला का सापडला? खरं बोला, काय झालं? सापडला? गवसला. ते तुमचा होता का? तुमचा नव्हता म्हणून गवसला. आणि बापानं हाणला, घरात गाळला आणि खांदायला गेलो तर ते गवसला का सापडला? तुमचं आत्मा तुमच्या ठिकाणी आहे, ते तुम्हाला सापडला, त्याची तुम्हाला भेट झाली, ते देव तुम्ही जोडला, ते तुम्हाला सापडला. हे तुमचा होता, तुम्हाला सापडला. आणि हे जे